मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवरून केलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं आहे। वृत्तपत्रात लेख लिहून फडणवीस यांनी राहुल गांधींनी आरोप केलेल्या प्रत्येक मुद्द्याचं आकडेवारीसह उत्तर दिलं आहे। पुराव्यांसह राहुल गांधींचे सर्व आरोप खोडून काढले आहेत। जनतेने राहुल गांधींना नाकारले, त्याचा बदला म्हणून ते जनतेला नाकारत आहेत असा आरोपही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलाय। जनतेशी आपला कनेक्ट कुठे कमी पडतो, त्यासाठी काय केलं पाहिजे याचा विचार केला तर ते अधिक संयुक्तिक ठरेल असा सल्लाही फडणवीस यांनी राहुल गांधी यांना दिला आहे। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत। भूषण, आपण पाहतोय राहुल गांधी यांच्याकडून आरोप करण्यात आलेला आहे, ज्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय। नक्कीच नीलम, एकंदर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल पत्रकार परिषद घेत एकंदर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरती प्रश्नचिन्ह उभं केलं आणि एकंदर संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठेतरी घोटाळा झालेला आहे अशा प्रकारे त्यांनी थेट संशय जो आहे तो व्यक्त केला। मात्र या संपूर्ण गोष्टीवरती, या संपूर्ण वक्तव्यावरती आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लेख लिहत कुठेतरी उत्तर दिलेलं आहे आणि एकंदर निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे आकडेवारी होती संपूर्ण मतदानाची किंवा मतमोजणीची, ती आकडेवारी देत कुठेतरी चोख उत्तर दिलेलं आणि येत्या काळामध्ये राहुल गांधी यांनी लोकांचा विश्वास कसा जिंकला पाहिजे किंवा ते कसं गमावत आहेत अशा प्रकारे कुठे थेट प्रत्युत्तर देत राहुल गांधी यांच्या विधानावरती मात करण्याचा प्रयत्न हा स्वतः मुख्यमंत्री केलेला आहे। नीलम जी, धन्यवाद भूषण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना सडेतोड उत्तर दिले। आपण पाहतोय राहुल गांधी हे सातत्याने लोकशाही प्रक्रियेचा अपमान करतात, सातत्याने जनादेशाचा अपमान करतात। 1950 पासून मुख्य निवडणूक आयुक्त काँग्रेसने थेट नियुक्त केले। 26 पैकी 25 आयुक्त तुम्ही केंद्र सरकारकडून थेट नेमले। पहिल्यांदा मोदीजींनी समिती नियुक्त केली। लोकशाहीला भक्कम करणारे पाऊल तुम्हाला आवडलेले नाही। ते 2019 या काळामध्ये 63 लाख नवीन मतदार, 2009 ते 2014 या काळात 75 लाख नवीन मतदार, 2004 ते 2009 या काळात 1 कोटी नवीन मतदार, 2024 मध्ये काहीतरी दिव्य घडले असे अजिबात नाही। राहुल गांधी यांच्याकडून आरोप करण्यात आला होता विधानसभा निवडणुकीवरून आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना उत्तर दिलेलं आहे। पुराव्यासह राहुल गांधी यांचे सर्व आरोप त्यांनी खोडून काढलेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना वृत्तपत्रातील लेखाने उत्तर दिलंय। जनतेने ज्यांना नाकारले ते जनादेशाला नाकारतात। आरोप केलेल्या प्रत्येक मुद्द्याचं आकडेवारीसह देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवरून त्यांनी केलेल्या आरोपांना सडेतोड असं उत्तर दिलेलं आहे। वृत्तपत्र लेखात फडणवीस यांनी राहुल गांधींनी आरोप केलेल्या प्रत्येक मुद्द्याचं आकडेवारीसह उत्तर दिलेलं आहे। पुराव्यांसह राहुल गांधीचे सर्व आरोप त्यांनी खोडून काढलेत। जनतेनं राहुल गांधींना नाकारले, त्याचा बदला म्हणून ते जनतेला नाकारत आहेत असा आरोपही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलाय। जनतेशी आपला कनेक्ट कुठे कमी पडतो, त्यासाठी काय केले पाहिजे याचा विचार केला तर ते अधिक संयुक्तिक ठरेल असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना दिला आहे। या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी पुराव्यांसह राहुल गांधी यांचे सर्व आरोप हे खोडून काढलेले आहेत। राहुल गांधी यांनी ट्विट करत आरोप केले होते। या आरोपाला आता देवेंद्र फडणवीस यांनी पुरावे देत प्रत्युत्तर दिलेलं आहे। आरोप केलेल्या प्रत्येक मुद्द्याचं आकडेवारीसह उत्तर देण्यात आलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी राहुल गांधी यांनी केलेल्या वृत्तपत्रातील लेखाला
उत्तर दिलेलं आहे, सडेतोड असं उत्तर दिलंय. पुरावे या ठिकाणी त्यांनी सादर केलेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.